द्रोजन सेवापती विष्णूजी महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखावे अनेकांच्या दुखे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठाला विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नेम आहे, आचारसंहिता आहे. संप्रदाय म्हटल्यावर नियम आहे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. अभंग वेगवेगळे आहेत. रामनवमीचा वेगळा आहे, दत्त जयंतीचा वेगळा आहे, हनुमान जयंतीचा वेगळा आहे, गोकुळ अष्टमीचा वेगळा आहे. पहाटेचे काकड्याचा अभंग वेगळे, दुपारचे नेमाचं भजन वेगळे, संध्याकाळच्या नेमाचा भजनाचा अभंग वेगळा आहे, बारशाचा वेगळा आहे, जन्माला आल्याचा वेगळा आहे, नवे नवे जिवंत असतानाचा वेगळा आहे आणि गेल्यानंतरचा वेगळा आहे. म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. नियमाप्रमाणे तुमचं 14 वर्ष बरोबर ना, काही 51 2 छापले ते 14 म्हटलं 14 वर्ष आहे. 14 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, गावकरी मंडळी यांच्या सगळ्यांच्या अपार मेहनतीतून इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. परिहार चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं तो असा. सप्त्याच्या सुरुवातीला ज्यांनी खऱ्या अर्थाने हा सप्ताह उभा करण्यासाठी मेहनत घेतली ते खंडेराय दादा, वेताळ आणि चव्हाण दादा आपल्याला सोडून खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाला विलीन झाले. बरेचसे लोक वर्षभरामध्ये आपल्या गावातले आपले नातेवाईक असतील आपल्याला सोडून भगवान परमात्म्याच्या दरबारात गेले. या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली करतो. आणि या वेताळ परिवाराच्या वतीनं आज मला या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं म्हणून समस्त भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, ह्या गटाचे त्या गटाचे, त्या पक्षाचे ह्या पक्षाचे, ह्या गल्लीतले त्या गल्लीतले, नोकरीवाले, पैशावाले, गरीब लोक, श्रीमंत लोक, शाळेत जाणारे, नोकरदार, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके नेते, लाडके गायक, लाडके साऊंड सिस्टीमवाले, लाडके कॅमेऱ्यावाले, लाडके महाराज मंडळी, लाडके चोपदार, लाडके लेकर, सगळ्यांना हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना धन्यवाद. चिंतनाला सुरुवात. विठाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या बरोबर आलेले आमचे अकोला तालुक्याचं वैभव, शिंदे गटाचे असणारे तालुका प्रमुख संजय भाऊ वागचौरे, त्यांचं एक काम होतं त्या निमित्ताने तेही खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. संजू भाऊंनाही धन्यवाद. आणि महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे. वारकरी संप्रदायाचे जे भीष्म पितामह ज्यांना म्हटलं जातं, वक्ते आबा, वक्ते आबांच्या रथाचं ज्यांनी बऱ्याच वर्ष सारथ्य केलं ते गायनाचार्य महाराज संभाजीनगरवरून या ठिकाणी आलेत. त्यांना आज 2 तास आमच्या रथाचं सारथ्य करायचं आहे म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. भाऊंचं नाव माहिती नाही, ते सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी आहे. PT मास्तर यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. आणि आपल्या बऱ्याच गावाचं नाव काय आपल्या निघो ना, हिवऱ्यावरून आलेले कीर्तनासाठी त्यांनाही धन्यवाद. बरेच लांब लांबून पंचक्रोशीतून लोक आलेत, त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि चिंतनाला सुरुवात. विठाला सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायचा अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठ्याचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. माझ्या लहानपणी मी वक्ते आबांचं चिंतन ह्या अभंगावर ऐकलेलं आहे. थोडंफार मला काही समजलं, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वामी म्हणजे जगाचा मालक, काज म्हणजे सेवा. जगाच्या मालकाची सेवा करायची आहे ना, तुला अगोदर एक काम करावं लागेल, गुरुभक्ती करावी लागेल, संतांचा संग करावा लागेल. आणि संतांचा संग करायला, गुरुभक्ती करायला पितृवचन, आई वडिलांची सेवा करावी लागेल, जन्माला यावं लागेल, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा लागेल. मग आपल्यावर संत कृपा होईल. आणि संत कृपा झाली, इमारत फळा आली. या इमारतीला फळ येणारे ते फळ कोणतं? स्वामीचं. म्हणजे जगाचा मालक कुठे, कोणाला स्वामी म्हणतात हे आपल्याला
कळल. आणि ज्याला हे जमलं नाही, माझ्या माता भगिनींसाठी सांगितलंय, सेवापती, पतीची जरी सेवा केली ह्याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. तुकोबराय म्हटले, तुकोबरायांनी लोकांना हे सांगितलं. लोक तुकोबरायांकडे एक दिवस गेले आणि तुकोबरायांना म्हटले, स्वामी बिमी हे काय आम्हाला जमणार नाही, गुरुभक्ती जमणार नाही, आम्हाला गण लावायला जमणार नाही, माळ घालायला जमणार नाही, पारायणाला जमणार नाही. 2 लोक पारायणाला बसतात, पारायण करण्यात मजा आहे का? आमच्या गावचं सांगतोय. असं काहीतरी साधन सांगा की आमच्याकडनं विष्णूची महापूजा घडली पाहिजे. म्हणे सोपं साधन आहे. सत्य बोले मुखे, दुखावे अनेकांच्या दुखे. मुखाने सत्य बोला आणि इतरांच्या दुःखात समाविष्ट व्हा, त्याचं दुःख आपलं दुःख माना, ह्याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. पटलं, हे फिट बसलं. गण लावायला नको, तीर्थयात्रा करायला नको, काकडा करायला नको, हरिपाठ करायला नको. हे सोपं काम आहे का नाही? सोपं काम आहे का नाही? पण जरी दिसायला सोपं असलं, असायला सोपं नाही. मला सांगा, खरं बोलणं सोपं काम आहे का? आम्ही बोलती नाही खरं, तुमचा तर लांबच प्रश्न आहे. मग माळ घालणं सोपं आहे, गण लावणं सोपं आहे, तीर्थयात्रा करणं सोपं आहे, पारायण करणं सोपं आहे, परंतु मुखाने सत्य बोलणं सोपं. हे फक्त बोलायला लोक, देवाच्या शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. देवावर हात ठेवू का म्हणते का नाही लोक? म्हणते का नाही? बरं, जे असं म्हणतं ना, समजायचं हे लबाड आहे. मग ज्या अर्थी तो देवाची शपथ घेतो याची लबाडी पचवण्यासाठी, खऱ्या माणसाला शपथ घ्यायची गरज काय? सत्य बोले मुखे, दुखावे अनेकांच्या दुखे. पटलं, हे करायला काय करावं लागेल? तुकोबराय म्हटले, सोपं आहे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची निश्चय करा मनामध्ये. हा सप्ताह करण्यापूर्वी तुमच्या ग्रामस्थांनी, तुमच्या काही जाणकार लोकांनी अगोदर निश्चय केला. म्हणून आज हे 14 वर्ष बोल बोल करता होऊन गेले. निश्चयाचे फळ आणि तुका म्हणे त्याची फळ, आणि ते फळ म्हणजे विष्णूची महापूजा. त्याला दुसरा अनुभव घ्यायची गरज नाही. सरळ सरळ भावार्थ, चिंतनाला सुरुवात. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे 2-3 मुद्दे आहेत. तुम्ही सगळे लोक फराळाचं करून आलेत का? का जेवून आलेत? फराळाचं करून आलेत. मग सगळ्यांनी टाईट फाईट बसायचं. 5वा दिवस आहे आजचा. मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. मी बोलायचं, तुम्ही भामट्यासारखं रगाच्या आड, चादरीच्या आड, कानपट्टीच्या आड, गोदडीच्या आड बसायचं. पटलंय बुवा, खरंय बुवा, मधीच असा एखादा खराटा मारायचा. त्याला काही कीर्तन म्हणत नाही. ज्याची कीर्ती तनापासून गावी त्याचं नाव कीर्तन. मग आजचं कीर्तन, तुम्ही म्हणाल बुवा दत्त जयंती, आज गीता जयंती आहे, एकादश आहे. दत्त जयंती परवा आहे, आज एकादश आहे आणि गीता जयंती आहे. म्हणून सगळ्यांनी टाईट फाईट बसा. मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. मग कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य आहे, आजचं कीर्तन योगायोगाचं आहे. कसं आहे? बोलायचं पटापटा. कसं? 4-5 दिवस मजा हल्ली असेल, तुम्ही आज बोलावं लागेल. आजचं कीर्तन कसं आहे? योगायोगाचं. मी तुम्हाला पटवून देतो. योगायोगाने आजच्या दिवशी गोपाल कृष्णचंद्र परमात्म्याने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर हरियाणातल्या ठिकाणी भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता म्हणजे भगवान परमात्म्याच्या मुखातून जे गीत बाहेर पडलं, त्या गीताला म्हटलं जातं भगवद्गीता. आणि अर्जुन तो कुरुक्षेत्रावरचा अर्जुन नाही, ह्या ठिकाणी बसलेला या मृत्यू लोकातला हा 3.5 हाताचा अर्जुन. आणि या 3.5 हाताच्या अर्जुनाला 700 श्लोकाचा आजच्या दिवशी गोपाल कृष्णचंद्र परमात्म्याने उपदेश केला. आणि ज्या दिवशी उपदेश केला, गीता जन्माला आली, त्या दिवशी त्याला म्हटलं जातं जयंती. आणि आपल्या गावठी भाषात गीतेचा आज वाढदिवस आहे. आज काय वाढदिवस आहे. म्हणून हा पहिला योग, एकादश आहे, वाढदिवस आहे. आणि माझ्या दृष्टीनं तर तुमच्या गावातलं एक खास योग. मला सांगा, महिला मंडळ, तरुण वर्ग, यापूर्वी तुमची माझी कुठं गाठ पडली होती का?
अय पंढरपूरला, आळंदीला, त्र्यंबकेश्वरला, वेरूळला, रत्नापूरला भेटलो. कुठं जवळचं सांगतो, मुंबईला, गोव्याला, लोणावळ्याला, खंडाळ्याला भेटलो का पण? त्याच्या जवळचं सांगतो, स्वर्गात भेटलो का पण? चंद्रलोकात, इंद्रलोकात. मग इथंच का भेटलो? थोडा मेंदूला ताण द्यायचा गारठ चालू आहे. तुमची माझी आजची भेट दत्त प्रभूंच्या कृपा आशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने नुसती भेट नाही, दत्त जयंतीच्या महापर्व कालावर तुमची माझी आजची जीवाशिवाची भेट आहे. कोणती भेट आहे? जीवाची आणि शिवाची. पटवून देतो मी. पहा तुम्हाला, घरातल्या भिंतीवर निघालेली पाल, धान्याला झालेला उंदीर, खुर्ड्यातली कोंबडी, गोठ्यातली गाय, अंगणातला कुत्रा, बांधावर उगवलेलं झाड, अचानक आलेला अतिथी, आपलं आणि त्याचं पूर्वजन्मीचं काहीतरी ऋणानुबंध असतं म्हणून त्याची गाठ पडते. योगायोगाच्या गाठी आपण बोलतो ना, दगडादगडाच्या गाठी पडतात. तशी तुमची आणि माझी आजची भेट दत्त जयंती, गीता जयंतीच्या या पर्वकालावर योगायोगाची भेट आहे. आणि अजून एक योग माझ्यासाठी मी तुम्हाला पटवून देणारा माणूस आहे. पोरे शाळेत जाते, ए इकडे लक्ष द्या. शाळेत जाते का तुम्ही? पायी खाली कर, इकडे बघ माझ्याकडे. शाळेत जाते ना तुम्ही सगळे? योग सांगायचा मला तुम्हाला. भारताचे पंतप्रधान कोण? भारताचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण? कोण ग? ए पुरीनो, ए महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण? कोण? हा सगळा मोबाईलचा आणि भाताचा परिणाम आहे. महाराष्ट्र कोणत्या देशात आहे रे? आणि भारताचे पंतप्रधान कोण आहे? आणि महाराष्ट्राचे कोण आहे? शाबास. त्याला 100% आरक्षण देणं गरजेचं आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होणार नाही, पण होईल ना, त्यांना 100% देणार. आपण आहे जुळीच्या दोऱ्या वडाया. यू हार्ड ममीन पप्पा आहे दुरी वाढायला. योग आहे का? आजच्या कीर्तनाचा योग आहे का? योगायोगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र, नाथांचे एकनाथ मच्छिंद्र, मध्य प्रदेश मध्ये धीरेंद्र, महाराष्ट्रात भांडगावात आज रवींद्र. ऐक ना, योग जुळला का नाही योग? म्हणून आजचं कीर्तन हे योगायोगाचं आहे. आणि योगायोगाने बहुसंख्येने लाडक्या बहिणी या ठिकाणी जास्त उपस्थित आहे. म्हणून माझ्या लाडक्या भावांना विनंती आहे, जोरदार टाळी वाजवायची. कीर्तन कसं आहे? कसं आहे? योगायोगाचे. प्रत्येक गोष्टीला योग असावा लागतो. पुढचा प्रश्न तुम्ही बोलायचं, मी बोलायचं. मग योगायोगाने आपण सगळे कुठं जन्माला आलो रे पर्यो? ए पर्यो, कुठं जन्माला आलो? कोणत्या देशात जन्माला आलो? भारतात. पुरीनो, कोणत्या धर्मात जन्माला आलो? कोणत्या राज्यात जन्माला आलो? महाराष्ट्र. वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. भारतात जन्माला यायला, हिंदू धर्मात जन्माला यायला ज्याच्याकडे 70 पिढ्यांची पुण्य आहे, तीच व्यक्ती भारतात हिंदू धर्मात जन्म घेते. आपण त्याच्याही पेक्षा जास्त पुण्यवान आहोत. आपला जन्म महाराष्ट्रात झाला. वाक्य पुन्हा मोबाईल मध्ये घेऊन जा. जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संत अखंड भारतात जन्माला आले, तेवढेच संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. जेते हरिचा दास जन्म घेते, जेते हरिचा दास जन्म घेते, जेते हरिचा दास जन्म घेते, जेते हरिचा दास जन्म घेते. पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश.
दास जन्म घेती वाक्य पुन्हा ऐका. हिंदू धर्मात जन्माला यायला 70 पिढ्यांचं पुण्य असावं लागतं. आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय कारण महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे, म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हटलं जातं. त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले अवघी चिंता. आपण का पुण्यवान आहे का? जगाच्या पाठीवर 8 आश्चर्य. पोरांनो किती आश्चर्य? शाळेत जाते ना तुम्ही? किती आश्चर्य? 8. आपल्याला जगातले 8 आश्चर्य माहिती आहे, परंतु महाराष्ट्रातले आश्चर्य आपल्याला माहिती नाही. आपण किती पुण्यवान आहे का? वाक्य डोक्यामध्ये फिट करून ठेवा. जगाच्या पाठीवर अनेक विद्वान लोक जन्माला आले, शास्त्रज्ञ आले, साहित्यिक आले, महान महान तत्वज्ञ लोक जन्माला आले. या विद्वान लोकांनी, या शास्त्रज्ञांनी बैलगाडीच्या पुढचा शोध लावला सायकलचा. सायकल चालून दाखवली. सायकलचा पुढला शोध लावला, मोटारसायकल चालून दाखवली, त्याच्यापेक्षा जास्त गती दिली. मोटारसायकल नंतर मोटार गाडीचा शोध लावला, त्याच्यानंतर वाफेचं इंजिन आलं, रेल्वेचा शोध लावला, त्याच्यानंतर विमानाचा शोध लावला, नंतर बुलेट ट्रेन आणली, मिसाईल आणलं. हे सगळं शास्त्रज्ञांनी चालून दाखवलं जगातल्या. हे जगातले आश्चर्य आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये 4 भवंड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे जन्माला आले, त्यांनी निर्जीव दगडाची भिंत चालून चालवली भिंती बसोनिया, चालवली भिंती बसोनिया, चालवली भिंती बसोनिया, चालवली भिंती बसोनिया. वैशी पुत्र मुखे बोलावणे श्रुती, चालवली भिंती बसोनिया, चालवली भिंती बसोनिया. पुत्र बोलावणे श्रुती, चालवली भिंती, चालवली भिंती बसोनिया, चालवली भिंती निर्जीव भिंती या महाराष्ट्रामध्ये 4 भावंडांनी चालवली. त्या पावन भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. जगातलं महाराष्ट्रातलं आश्चर्य नंबर 2. आतापर्यंत जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे लोक जन्माला आले तेवढे सगळे मेले. तुमचा काय अनुभव? जगाच्या पाठीवर आतापर्यंत जेवढे जेवढे लोक मेले ते काही परत आले नाही. परंतु या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये असे एक संत जन्माला आले, ते सदैव वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय. पुढचं आश्चर्य, या जगामध्ये मेलेला माणूस जिवंत झालं असं तुम्ही कधी पाहिलं का? एखाद्या डॉक्टरनी, वैद्यांनी, हाकिमाने जिवंत केलं? मेले माणूस जिथं उठविले. सच्चिदानंद दास आदरे बाबा लेखकू झाला. मरेल माणूस जिवंत केला. नवे नवे कर्नाटकचा जो राजा होता, मुलीचा मुलगा केला ज्ञानोबरायांनी. अशी ही पावनभूमी आहे. पुढचं आश्चर्य, जगाच्या पाठीवर लोकांना सुधारण्यासाठी अनेक देशातल्या लोकांनी म्हाताऱ्या माणसांना शिकवायला शाळा काढली, तरुण लोकांना शिकवण्यासाठी शाळा काढल्या, कॉलेजे काढले, विद्यालय काढले, महाविद्यालय काढले. परंतु या महाराष्ट्रामध्ये एक अशी माता जन्माला आली, त्या मातेने जगात पहिली महिलांची शाळा काढली, सावित्रीबाई फुले. तोपर्यंत कोणाच्या डोक्यात विचार आला नाही. जगाच्या इतिहासामध्ये या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाच्या पोराच्या डोक्यात कल्पना आली, या हिंदूंचं स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे. चमत्कार आहे. आपल्या 16 वर्षाच्या पोरांच्या डोक्यात काय माहिती का?
मोबाईललाच. वयाच्या 16व्या वर्षी भगवा ध्वज हातात घेऊन रायरेश्वराला स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण केली. असा एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी जाणारेवर, तलवारी रयतेसाठी वारी झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर. हे प्राण प्राणाने लढले मावळे भरोसा राजावर. बळबळाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भवानी माता की. ही इकडचीच मंडळी जय म्हटली. तुम्ही कुठं पाकिस्तानात जन्माला आले का? ऐ, ऐ, कुठं जन्माला आले? तुम्ही सुद्धा जय म्हणणार इकडे लक्ष द्या. तुम्ही सुद्धा जय म्हणणार वाक्य ऐका. सूर्य जर उगवला नसता, आकाशाचा रंगच कळाला नसता. सूर्य जर उगवला नसता, आकाशाचा रंगच कळाला नसता. पांडुरंगाच्या भूमीमध्ये राजा शिवाजी जन्माला आला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. अर्थच कळाला नसता. आता तुम्ही थांबायचं, त्यांचा आवाज ऐकायचा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. विठाला 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 विठाला. असं आपण योगायोगाने या महाराष्ट्राच्या शूरवीरांच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. कसे आलो? वाक्य चुकायचं नाही आपलं. कसे आलो? बोंबललं का? योगायोगाने. कसे आलो? योगायोगाने. कुठं आलो? महाराष्ट्रात, संतांच्या भूमीत, हिंदू धर्मात, भारतात फिट बसलं. प्रश्न सुरुवात. पोरांनो सांगा, आपण जन्माला कोणामुळे आलो? ऑप्शन ऑप्शन. 1 देवामुळे आलो, 2 संतांमुळे आलो, 3 आई वडिलांमुळे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. उत्तर ऐका. देवाच्या कृपा आशीर्वादाने, संतांच्या कृपेने, आई वडिलांच्या माध्यमातून आपण जन्माला आलो. आल्यानंतर तुमच्या माझ्याबाबत एक चमत्कार झाला. थोडा मेंदूल ताण द्या. आल्यानंतर तुमच्या माझ्याबाबत एक चमत्कार दिला. तुम्हाला मला हे 3.5 हाताचं शरीर मिळालं. दिले इंद्रिय, हातपाय, कान. प्रश्न असा आहे, हे आपणाला विकत मिळालं का फुकट? पटकन सांगायचं. कसं मिळालं? कसं मिळालं? महाराज मंडळी, कसं मिळालं? हे कसं मिळालं? फुकट. जगाच्या बाजारपेठेमध्ये काडीची पिटी घ्या, गुळ घ्या, खोबरं घ्या, वाटाणे घ्या, शेंगदाणे घ्या, फुटाणे घ्या, टावेल घ्या, टोपी घ्या, बनेल घ्या, अंडरपॅन्ट घ्या, रुमाल घ्या, बंगला घ्या, गाडी घ्या,
चष्मा घ्या, घड्याळ घ्या, माळ घ्या, गन घ्या, पावडर घ्या, लाली घ्या, लिपस्टिक घ्या. टाळावाला सुद्धा म्हणतोय 500 द्यावं लागतील, आमचा रेट वेगळाच आहे. फुकट काय मिळत का? मला मुद्दा काय सांगायचा आहे, फुकट काय मिळत का? काडी संपली, काडी माचीसची. शेजारच्या घरातून 4 काड्या आणल्या, आपण पेटी आणल्या, त्याच्या 4 काड्या परत देऊन टाकतो. हा व्यवहार आहे. मग थोडा मेंदूला ताण यासाठी द्या, ज्या अर्थी जगाच्या बाजारपेठेमध्ये फुकट काही मिळत नाही, त्या अर्थी भगवान परमात्म्याने आपल्याला हे फुकट दिलंय, काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही? देव दिला देहा भजना गोमाता, हे देव दिला देहा भजना गोमाता, देव दिला देव भजना गोमाता, देव दिला देव भजना गोमाता. तोया झाला पाटा, तोया झाला पाटा, बाधिके देव देव दिला देव भजना गोमाता, देव दिला देव भजना तुझ्या झाला पाप, तुझ्या झाला बाधिके देव दिला देव भजना गोमाता, देव दिला देव भजना जीना. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने तुम्हाला न मला हा देव भजन करण्यासाठी दिला. काय उत्तर मिळालं आपल्याला? उत्तर काय मिळालं? कशासाठी दिला? भजन करण्यासाठी. मग जेने त्याने ज्याचे त्याचे पेपर तपासा, आपण भजन करतो का? एक तर माझं मत असं आहे, देवाने हा देव फुकट द्यायलाच लागत नव्हता. 4-5 खोके तरी घ्यायला लागत होते, नाही तर पेट्या तरी घ्यायला लागत होत्या. काय मत आहे तुमचं? काय मत आहे तुमचं? का सांगू? कारण समाजामध्ये काही औलादी अशा जन्माला आल्या, त्यांना या देहाची किंमतच कळली नाही. औलादींनी गुटके खाऊन थोबाडं सडवले, औलादींनी 90च्या बाटल्या रिकाम्या करून किडनी आणि लिव्हर खराब केले, गांजा उडून बरगड्या ढिल्ल्या केल्या, भांडणं करून घर प्रपंचाचं वाटोळं केलं, जुगार खेळून संसाराचं राख रांगोळी केली. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानियात, जास्त अनुभव्यात. राजावर सांगा, हा देव गुटके खाण्यासाठी का? हा देव दारू पिण्यासाठी का? हा देव मांसाहार करण्यासाठी का? हा देव बंगला, गाडी, इस्टेट, संपत्ती कमावण्यासाठी का? याचं उत्तर, हा देव भगवान परमात्म्याने भजन करण्यासाठी दिलाय. आणि ज्याला या देहाची किंमत कळाली, ते संत सद्गुरू जनार्दन स्वामी झाले. ज्याला या देहाची किंमत कळाली, ते माऊली ज्ञानोबा राय झाले, तुकोबा राय झाले. मग तुम्हा आम्हाला हा देव संपत्ती कमावली पाहिजे, नक्कीच कमावली पाहिजे, परंतु मर्यादा आहे त्याला. कोणाचाही आत्मा दुखून संपत्ती कमावता कामा नये. मी माझ्या मन मंदिराच्या झिटोकेच्या कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो, तुम्ही ऐकलं असेल. संपत्ती किती असावी, पैसा किती असावा, कसा असावा, वाक्य घेऊन जा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा, परंतु त्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा, तळतळाट नसावा. कारण पापाची संपत्ती माणसाला कधीही सुखाने जगू देत नाही, आणि कष्टाची संपत्ती दगडावर आपटा भीतीच नाही. जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार
विचारे वेद करी उदास विचारे वेद करी उदासा विचारे वेच करी जोडून अधोती तो एक पावे उत्तमाची ज्योती तो एक पावेल उत्तमाची ज्योती तो एक पावेल उत्तमाची ज्योती तो एक पावेल उत्तमाची गावे तो एक पावेला उत्तमाची गावे तो एक पावेला उत्तमाची गावे तो एक पावेला उत्तमाची गावे तो एक पावेला. मला लहानपणी आमची आजी गोष्ट सांगायची, भाऊ त्या वड्याला जाऊ नको भूते, त्या पाड्याला जाऊ नको वेताळे. आणि आज नेमकी वेताळांची माझी गाठे. बरं एक वेताळ नाही ना, अख्खं गावच वेताळच आहे. बरं आडनाव आहे लय विचित्र. मला एका लग्नाची पत्रिका आली महाराज, एका लग्नाची आता 1-2-4 दिवसापूर्वी. आणि प्रत्येक लग्ना पत्रिकेत आमच्याकडे पद्धत आहे, कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. तुमच्याकडे टाकी त्याने टिप, शेवट टिप असते पहा, कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. आणि वरती आशीर्वादामध्ये आशीर्वादामध्ये माझं नाव 1 नंबरला, प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर यांचे वधूवरांना आशीर्वाद होतील. आता मी विचार केला वर माझं नाव आहे आणि खाली टीप आहे, कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. मी विचार केला लग्नाला जावा का नाही, कारण माझं आडनाव आहेर आहे. लग्नाला गेलो ते म्हणले तुम्हाला स्वीकारलं जाणार नाही. केवढा अपमान, आडनाव आहे. बरं काहींचे आडनाव लय विचित्र महाराज, लय विचित्र. एकाच आडनाव होतं बोंगळे. बोंगळे काय आडनाव? बोंगळे. मित्र आहे माझा चांगला. तो म्हणे महाराज काही करावं आपल्याला आडनाव बदलायचे. कारण काय झालं, इष्टीत बसलं का कंडक्टर पुढूनच बेल वाजवायचं, बोंगळे उतरा. सगळे लोक माझ्याकडे, बाया बापड्या कॉलेजचे पोरं पुरी माझ्याकडे पाहतात. बरं मी कपडे घालून जातो ना रोज कॉलेजला, त्याला कांडवले वाचं. बरं बाजारात भाजीपाला घ्यायला गेलं ना, ते बोंगळे. लईच अवघड, लईच अवघड. बरं ते कोर्टात जरी गेलं ना, काही एखाद्या मित्राबरोबर किंवा तहसीलला जरी गेलं ना, बोंगळ्यांना आत पाठवा. बरं कुठं कीर्तनाला जरी गेलं ना, तो म्हणला मी पंगत देतो, देणगी देतो, परंतु देणगी देणाऱ्याला आणि पंगत देणाऱ्याला सांगतो माझ्या नावाचा उल्लेख करायचा नाही. एका ठिकाणी असंच झालं. आमची त्र्यंबकेश्वरला उठीची वारी आता पुढच्या महिन्यात आहे, नाथांची दिंडीची पत्रिका मला आली. 1 तास दिंडीत कीर्तन असतं. रवी महाराज पिंपळगावकर यांचं कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर पत्रिका लई खास होती. मी बारीक वाचणारा माणूस आहे. उकिरड्यांच्या वस्तीवर कीर्तन संपल्यानंतर बरं का, उकिरड्यांच्या वस्तीवर हागवण्यांची पंगत होईल. मी म्हणलं मी घरूनच जेवून जातो. आडनाव आहे महाराज, लय आडनाव लय चित्र आहे. आता आमचे महाराजांना माहिती आंधळे महाराज आहे. कोण आहे? आडनावाचे आंधळे, परंतु नोटा लय कडक पाहतात ते. आडनावाचे आंधळे, आडनाव लय विचित्र. काहींचे आडनाव डोक्यावर आहे, डोक्यावर डोके. तिथून खाली आलं का, ज्याला केसाचाच तपास नाही त्याचं आडनाव केसेकर, आणि ज्याला फुल केस आहे त्याचं नाव टकले. तिथून खाली या कानावर आडनाव आहे, कानावर कान काटे, कान फाडे, कान तुटे, कान काटे. तिथून खाली आलं का मान मोडे, मान कुटे, माने, आहे का नाही. तिथून खाली आल्यावर डोळ्यावर आंधळे, डोळासने, डोळणे. खाली आल्यावर नाकावर आडनाव आहे शेंबडे.
एक तर म्हणला या आडनावामुळे मला लग्न जमाना गंज प्रॉपर्टी. मग काय पत्रिकेत काय छापणार? छापणार काय? आमची पोरगी शेंबड्यांना दिली. छापणार काय? लयच विचित्र आडनाव आहे. लग्न जमाना म्हणला आडनावामुळं. काहींचं आडनाव याच्यावर आहे, हातांवर आहे. 1 बोटे, 2 बोटे, 3 बोटे, 4 बोटे, 5 बोटे. काहींचं पायावर आहे, पाय मोडे, पाय तुटे, लंगडे. आहेत का नाही आडनाव? बरं काहींच्या आडनाव प्राण्यांच्या आडनावावर आहे. प्राण्यांच्या गाढवे, लांडगे, पिसाळे, हारणे, वाघे, डुकरे, शेपाळे. लईच विचित्र. कोंबडे, बकरे. बरं काहींच्या आडनाव भाजीपाल्यावर आहे. कोथिंबिरे, पाले, मुळे, गाजरे, लसणे, दोडके, भोपळे. बरं काहींचे आडनाव धातूच्या भांड्यावर आहे. धातूचे भांडे नाही का? तांबे, पितळे आहे का नाही? लोखंडे. लोखंडे. विचित्र विचित्र आडनाव आहे. चला तसं आपल्या गावात आता विषय निघाला म्हणून बोललो. आपला विषय चालला होता आपण संसार करतो का प्रपंच, बरोबर? मग आपण काय करतो? संतांनी आपल्याला करायला सांगितलाय संसार. आजी संसार सुफल झाला गे माये. आणि आपण काय करतोय? पर पंच. पर पंच. दुसऱ्यासाठी गाडी घेऊन ठेव, बंगला बांधून ठेव, जागा घेऊन ठेव, एफडीच्या पावत्या करून ठेव, जमीन घेऊन ठेव, सोनं नाणं घेऊन ठेव. पर पंच. दुसऱ्यासाठी आयुष्यभर जे काही उपद्व्याप करतो त्याचं नाव पर पंच. बरं मला सांगा, तुम्ही माझे, मी तुमचा आहे, आपण हे सगळे उपद्व्याप कोणासाठी करतो रे? आलं लावितो, हळदी लावितो, म्हशी घेऊन ठेवतो, गाया घेऊन ठेवतो. कोणासाठी? आपल्या आपल्या मुलाबाळांसाठी. कोणासाठी? आपल्या मुलाबाळांसाठी. त्यांना थंडी वाजू देत येत नाही, ताप येऊ देत नाही, चप्पल तुटू देत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची आपण कमी पडू देत नाही. हे सगळे उपद्व्याप आपण कोणासाठी करतो? आपल्या मोठ्याने सांगा ना, कोणासाठी? आपल्या पोरांसाठी. परंतु माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस एक करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, ज्यांच्यासाठी संपत्ती कमावतो, ते पोरं आपले आहेत का? नाही. राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रजाय नाचे वेळी, प्राण प्रजा नाचे वेळी. राहती निराळी, राहती निराळी, रांडा पोरे सकाळ, रांडा पोरे सकाळ. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, येईल अंतकाळी, कळो येईल पोरं आपले. बोंबल पोरं आपले नाही आहे. नक्की काहीतरी एक सांगा. तुमची अडचण मी समजू शकतो. पोरं जर आपले म्हणावा तर मी इकडे उभा आहे. पोरं नाही म्हणावा, कार्ट कीर्तनात बसले, नको भाकरीची पंच. आता उत्तर ऐका. मुलगा जर आपली असते, मुलगा आपला आहे, मुलगा आपला आहे, 2च्या 4 वस्तूवर. मुलगी आपली आहे, साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान 2च्या 4 हात वस्तूवर. तसं पाहिलं संतांच्या नजरेतून पोरं आपली नाही. पोरं जर आपले असते, वाक्य ऐका बरं का, पचायला थोडं जड जाईल. पोरगा जर आपला असता, त्याने गपचित रजिस्टर केलं असतं का? निदान ज्यांनी जन्माला घातलंय त्यांना अक्षता टाकायला बोलावलं असतं का नाही? पोरगी आपली असती, व्हॉट्सअप पळून गेली असते का? नाही कुणाचे कुणी नाही रे
शेवटच्या क्षणी अंगठ्यानी पाणी पाजेपर्यंत हे गबाळ आपले यरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती मोकळे आलोय आणि मोकळे जाणारे, पण आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण करायचंय. मग कर्तव्य कोणतं पूर्ण करायचं? पोरांसाठी इस्टेट संपत्ती कमवू नका. पोरांसाठी इस्टेट संपत्ती कमवू नका. पोरांना इस्टेट संपत्ती कमावण्याऐवजी संततीवर चांगले संस्कार करा. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्या हातात राहील. आणि आपण चुकलोय संपत्तीच्या नादात संतती व संस्कार करणं आपण चुकलोय. आपल्या पोरांना राम माहित नाही, कृष्ण माहित नाही, भीम माहिती नाही, हनुमान माहित नाही, भगवान शंकर माहितीच नाही. 2 वर्षापूर्वी नवरात्रीला माझं मुंबईमध्ये कीर्तन चालू होतं. 7वीच्या पोराला सहज प्रश्न विचारला. म्हणलं सांग पप्या, तुला रामायणातलं काही गोष्टी माहिती आहेत का? राम कृष्ण भीम अर्जुन सगळं माहिती? म्हटलं सगळं माहिती आहे. मग त्याला विचारलं, म्हणलं सांग पप्या रावण कोण होता? किती सोपं उत्तर आहे. ते म्हणलं महाराज रावण शाहरुख खान होता. तो एक सिनेमा येऊन गेला ना रावण. असंच एकदा नाशिकमध्ये कीर्तन चालू होतं. 8वी 9वीचं पोरगा असेल, सहज विचारलं. थंडीचे दिवस होते. म्हणलं सांग बाब्या भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतं? 8वी 9वीच्या पोराला उत्तर यायला नको. ते माझ्यापेक्षा एक घर पुढं निघालं. ते म्हणलं महाराज भारतात सगळ्यात जास्त बर्फ आमच्या जिल्ह्यात पडतो, आमच्या तालुक्यात पडतो, आमच्या गावात पडतो, आमच्या गल्लीत पडतो आणि आमच्या घरात रात्री 10च्या नंतर दारूच्या गल्लासात पडतो. आता सांगा त्या पोराचा दोष काय? त्या पोराचा दोष काय? त्याने ज्या ठिकाणी पडताना पाहिलं ते ठिकाण बरोबर सांगितलं. त्याचा दोष काय? आपण संस्कारात चुकलेलो मंडळी आहे. असंच एका पोराला प्रश्न विचारला. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो, 7 नद्यांपैकी एखाद्या नदीची आपल्याला इत्तेंभूत माहिती असणं गरजेचं आहे. गंगा माता आहे, नर्मदा माता आहे, चंद्रभागा माता आहे, कावेरी माता आहे, इंद्रायणी माता आहे. सहज एका पोराला विचारलं, तुला नद्यांबद्दल काही माहिती आहे का? म्हटलं हो सगळ्या पाठ आहे. म्हणलं गंगा काही बी विचारा. मी साधा सोपा प्रश्न विचारला. म्हटलं सांग बाळा गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते? ते म्हणलं महाराज त्यात काय अवघड आहे? गंगा सकाळीच 8च्या बसनी संभाजीनगरला कॉलेजला जाते आणि मधल्या सुट्टीत गार्डन मध्ये जाऊन मास्तरच्या पप्याला भेटते. हे कशामुळे माहिती का? हे कशामुळे माहिती का? आई रे बैमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, औरत को मान रे. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. आईसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. हे कशामुळे झालं? कलियुगात ह्या गोष्टी होणारच आहे. म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करण्यासाठी तुम्ही आम्ही हिंदू धर्मात संतांच्या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, माता पित्यांच्या माध्यमातून आलो. हा देव फुकट दिला. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. मग प्रश्न असा आहे भजन कोणाचं करायचं? आलो जागेवर परत. भजन कोणाचं करायचं हा विषय होता 15 मिनिटापूर्वी. भजन देवाचं करायचं. पुन्हा ऑप्शन पोरांनो, भजन देवाचं करायचं. भजन म्हणजे सेवा, भजन म्हणजे भक्ती. देवाचं करायचं, संतांचं करायचं की आईवडिलांचं? कोणाचं करायचं? देवाचं करायचं, संतांचं करायचं, आईवडिलांचं करायचं? टाळी वाजवा त्यांच्यासाठी परत एकदा. हुशारपुरी आहे, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ कोमटी. भजन आईवडिलांचं करायचं. ऐका का, काही लोक म्हणतील देवाचं ते सुद्धा बरोबर, काही लोक सुद्धा म्हणतील संताचं ते सुद्धा बरोबर, पण सगळ्यात अगोदर भक्ती आईवडिलांची करायची. उत्तर ऐका, तुम्ही जाणकार मंडळी आहात.
पंढरीचा पांडुरंग कोणासाठी आला याचं उत्तर मला तुम्ही अगोदर पहिलं द्या. चूक पुंडलिकासाठी आलाच नाही. पुंडलिकाने त्या वाळवंटामध्ये निष्काम सेवा आपल्या माता पित्यांची केली आणि माता पित्यांच्या सेवेवर वैकुंठाचा नायक प्रसन्न झाला. नाही घडविला, नाही बैसविला. वाळवंटामध्ये 28 युगापासून उभा आहे. मग तुम्हाला आणि मला जर आईनं बापांनी जर जन्माला घातलं नसतं, पंढरीचा पांडुरंग कळाला असता का? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती महाराज, संभाजी महाराज, भोलेनाथ, हनुमंतराया, दत्त महाराज कळाले असते का? कळाले असते का? मग आपल्याला तर प्राप्ती देवाची करायची आहे. आपल्याला प्राप्ती कोणाची करायची आहे? देवाची करायची आहे. मग सगळ्यात अगोदर भजन आई वडिलांचं केलं पाहिजे. भजन म्हणजे सेवा, भजन म्हणजे भक्ती. नवविधा काय बोलिले जे भक्ती. मग नवविध भक्तीला सुरुवात करण्या अगोदर आईची वडिलांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा. आणि आई वडिलांचा एकदा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला की आपणाला आपल्या जीवनामध्ये संत येतात. परंतु आपण सगळं उलटा कार्यक्रम आहे आपला, उलटा. आपण भक्ती कोणाची करतो? कोणाची करतो? अजिबात देवाच्या नादी लागायचं. नादी कोणाच्या लागायच्या? देव आपल्याला कोणामुळे कळाला? आई आणि वडिलांमुळे. म्हणून आई वडिलांच्या सेवेने जगाचा मालक जर प्रसन्न होतोय, जगाच्या देवाच्या सेवेने देव कधीच प्रसन्न होत नाही. हेची थोर भक्ती आवडत देवा, संकल्पाने माया. संकल्प करायचा आई वडिलांच्या सेवेचा. मग आई वडिलांची एकदा आपण सगळा उलटा कार्यक्रम आहे. आपण पुढाऱ्याच्या वाढदिवसाला आपण रक्तदान करतो, तालुक्याला जाऊन येतो. मंत्री असला, एखादा आमदार असला, त्याच्या वाढदिवसाला आपण रक्तदान करतो. परंतु ज्या आईनं आणि ज्या बापाने आपल्याला लहानचं मोठं करण्यासाठी रक्त आटवलंय, वाढदिवसाच्या दिवशी त्याचा फोटो सुद्धा आपण डीपीला ठेवत नाही. एखाद्या क्रिकेटरने चांगले चौकार षटकार मारले, चांगला स्कोर केला, त्याचा फोटो आपण स्टेटसला ठेवतो, त्याच्या नावाने आपण लिंक शेअर करतो. परंतु आपल्या बापाने, आता लोक म्हणते बुवा ह्या क्रिकेटरने एवढा स्कोर केला, त्या क्रिकेटरने जागतिक रेकॉर्ड केलं, परंतु त्याच्याही पेक्षा जगात सगळ्या श्रेष्ठ रेकॉर्ड आपल्या बापानं आवता मागं केलंय, नांगरा मागं केलंय. हे आपल्याला बाप करी जोडी लेकराचे मोडी, 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 बाप त्याला म्हटलं जातं पितृवचन. त्याला काय म्हटलं जातं? पितृच्या वचनासाठी रामरायाने वनवास भोगला. पितृच्या वचनासाठी राजा शंतनूला वचन दिलं. पितामह भीष्मानी देवव्रतानी बापासाठी पोरगा ब्रह्मचारी राहिला.
इच्छा मरणाचा वर मिळाला पितृवचन. बाप कसा असतो? गोपाल कृष्णाला नाका तोंडात पाणी जाईपर्यंत वसुदेव नावाचा बाप घेऊन जात असतो. म्हणून आईच्या आणि वडिलांच्या सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. पितृवचन, आई सांगल हिताचं सांगल, बाप सांगल हिताचं सांगल. म्हणून जेवढे जेवढे तरुण मंडळी आणि ज्यांच्याकडे चांगले चांगले भारी भारीतले फोन आहे ना, इथून पुढं आपल्या फोनमध्ये डीपी आणि स्टेटस आपल्या आई वडिलांचं ठेवायचं. ज्याला आईच्या वडिलांचे आशीर्वाद मिळाले ना, त्याला कुठं दिंडीत जायची गरज नाही, कीर्तनाला जायची गरज नाही, कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. सकल तीर्थाची आधुरी माय बाप ज्याचे पाशी त्याने न जावे तीर्थाशी. कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही ज्याच्या का आई आणि बाप आहे. म्हणून सेवा अगोदर आई वडिलांची करायची. आई वडिलांच्या सेवेने जगाच्या मालकाची नक्कीच कृपा होते. आणि इथून पुढं शेतकऱ्याच्या पोरांनी पुढाऱ्याचे, मंत्र्याचे, आमदाराचे, नेत्याचे फोटो डीपीला स्टेटसला ठेवायचे नाही. नाही, त्याच्यात काय मजा? त्याच्यात मजा अजिबात मजा नाही. मी असं सहज लातूरला कार्यक्रमाला चालतो तेव्हा काही गाडी नव्हती. 1-2-4 कोरोनाच्या अगोदरचा काळ आहे. होनाळिका देवणीला चाललो होतो लातूरमधून. नुकतंच कॉलेज सुटलं होतं आणि कॉलेजचं एक कार्ट माझ्या शेजारी बसमध्ये बसलं. बसल्यानंतर त्यानं त्याचा ते फोन काढला. मी बसलो. आता त्याला काय माहिती हे बाबा आहे. फोन काढला. 3दाच ते डीपीकडे पाहायचं, खिशात ठेवायचं. मी त्याला विचारलं, हा फोटो कोणाचा रे? त्याने मला ते नाव सांगितलं. त्या नटीचं काय नाव आहे तिचं? कुत्रीना का कॅत्रीना काय नाव आहे तिचं? कुत्रीना. हा, त्या नटीचं काहीतरी नाव सांगितलं. त्याला म्हणलं, कोण रे तुझी मावशी काही? नाही नाही म्हणला, सी इज ब्युटी. मी तिचा फॅन आहे, चांगले चित्रपट आहे म्हणला तिचे. म्हटलं, अवलादी तू हिचा फोटो डीपीला का ठेवला, स्टेटसला का ठेवला? तो म्हणला, सांगू का दादा, ही फार सुंदर आहे. मलाही पटलं त्याचं मुद्दा. सुंदर लोकच, सुंदर वस्तू काही असलं का लोक डीपीला ठेवतात, स्टेटसला ठेवतात, काही खरेदी करतात, बरोबर ना? म्हटलं बरोबर आहे. परंतु एक थोडासा तू विचार करायला पाहिजे. ज्या नटीचं सौंदर्य पाहण्याची दृष्टी तुला भगवान पांडुरंगा मिळाली, त्या पांडुरंगाचा फोटो डीपीला ठेवावा असं तुला कधी वाटलं नाही? आई वडिलांचा फोटो डीपीला ठेवावा असं तुला कधी वाटलं नाही? ज्या छत्रपती शिवाजी राजामुळे या राष्ट्र स्वतंत्र झालं, गुलामगिरीतून मुक्त झालं, एखाद्या स्वतंत्र सैनिकाचा फोटो, देशभक्ताचा फोटो जयंतीला, पर्वकालावर डीपीला ठेवावा असं तुला वाटलं नाही? नको ठेवू फोटो डीपीला, नको ठेवू आई वडिलांचा. परंतु जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर मूर्ती, सगळ्यात सुंदर मूर्ती माझ्या पांडुरंगाची आहे. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवण्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं नाम. उभे पंढरीचे गो विठेवरी, उभे पंढरीचे गो विठेवरी, सावळे रुपणे चोरटे जिताने, सावळे रुपणे चोरटे जिताने, सावळे रुपणे चोरटे जिताने, सावळे रुपणे चोरटे जिताने, सावळे रुपणे जगातली सगळ्यात सुंदर मूर्ती पांडुरंगाची आहे. म्हणून वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. इथून पुढे भक्ती करताना, सेवा करताना, जन्म देणारा आपला बाप पंढरीचा पांडुरंग आहे, जन्म देणारी आपली आई रुक्मिणी माता आहे, जन्म देणारा बाप भगवान शंकर आहे, जन्म देणारी आपली आई पार्वती माता आहे. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हे झालं पितृवचन. आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला, आपल्याला संत भेटतात आणि नाथ बाबा सांगतात, तू किती दिंड्या कर,
किती गण लाव, किती माळी घाल, किती काकडा कर, किती हरिपाठ कर, किती पारायण कर, आमच्या सारख्या बुवांच्या नादी लागून कितीही तीर्थयात्रा कर, तुला पुण्याचा लाभ होईल, परंतु तुला हरीची प्राप्ती होणार नाही. हरीची प्राप्ती व्हायला जगाच्या पाठीवर एकच उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीची उपाय, धरावे फायदा तुटती भावाची बंधने, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वै. म्हणून गुरु भक्ती. अरे रामरायाला सुद्धा वशिष्ठांच्या चरणात शरण जावं लागलं. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायला बाबाजी चैतन्यांच्या चरणात शरण जावं लागलं. नाथ बाबाला जनार्दन स्वामींच्या चरणात शरण जावं लागलं. ज्ञानोबारायला निवृत्ती दादाच्या चरणात शरण जावं लागलं. आणि सगळ्या संतांचा उगम, सगळ्यांचा संतांचा संत, सगळ्या संतांचे गुरु, सकळ संता माझी राजा, स्वामी एक नाथ माझा, स्वामी एक नाथ माझा, स्वामी एक नाथ माझा. वारकरी संप्रदायाचे पहिले नाथ आदिनाथ आणि शेवटचे नाथ एकनाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज. गुरुभक्ती, पितृवचन, गुरुभक्ती. आणि एकदा गुरुची कृपा झाली की अर्ध्या मिनिटात तुम्हाला मी देव शोधून देतो. त्या देवाचं नाव आहे स्वामी. किती मिनिटात देव सापडायचा आपल्याला? किती मिनिटात? फक्त अर्ध्या मिनिटात. इकडे लक्ष द्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जगामध्ये देव एक का अनेक? बोला पट्टपट. आपण 33 कोटी देव मानतो, म्हणजे अनेक देव मानतो. परंतु प्रश्न घ्या, आई वडिलांना 5 मुलं आहेत. किती? 5. त्या 5 मुलांचा बाप एक का अनेक? एक. 5 मुलांची आई एक का अनेक? एक. तसं जगामध्ये देव एक, हे पटवून देतो मी तुम्हाला. पहा, ब्रह्म एक, माया 2, गुण 3, 4 वेद. ब्रह्म एक, माया 2, गुण 3, 4 वेद, पंचमहाभूते, 6 विकार, सप्तपुऱ्या, अष्टांग योग, 9 भक्त्या, 10 इंद्रिय, 11 मन, 12 राशी, धनतेरस, 13, 14 तिथी, 15 विद्या, 16 संस्कार, 17 तत्व, 18 ही पुराणे, हरीसी गती. 18 आकडा ध्यानात ठेवा, बाकीचं जाऊ द्या. 18 ही पुराणे, हरीसी गती. अर्ध्या सेकंदात देव सापडेल, सावध बसा. ते 18 आणि हे 10. इकडे लक्ष द्या. ते 18 आणि हे 10. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 18 किती? 18 किती? सापडला देव. युगे 28 विटेवरी उभा, वामनी रखमाई सापडला का नाही? देव वसे चित्ती तयाची घडावी संगती. मग माझ्या वारकरी संतांनी निर्गुण असणारा भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये पंढरीच्या वाळवंटामध्ये उभा केला. अरे नुसता उभा नाही केला, धरला, दरीला. पंढरीचा नूर धरीला, पंढरीचा नूर धरीला, पंढरीचा नूर धरीला, पंढरीचा नूर. गया बांधनिया नूर, गया बांधनिया नूर, गया बांधनिया नूर, गया बांधनिया नूर.
पंढरीचा डोळे धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा डोळा धरिला पंढरीचा डोळा. मग तो पंढरीचा चोर दुसरा तिसरा कोणी नाही, एक हरी आत्मा जीवा शिवा सर्वा घटी राम देहा देही काडी मुडीचा पिंजरा केला आत राघू. मग देव मंदिरात नाही, देव संपूर्ण चराचरात आहे. विठ्ठल जळी तळी बरला रीता ठावला हिंदुला आजम्या दृष्टीने पाही हे विठ्ठल 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 जळी तळी बरला विठ्ठल विस्तारला. मग खरा देव आपल्याला कळालाच नाही. ऐका, टेबलाला पाय चालता येत नाही, उसाला डोळा पाहता येत नाही. टेबलाला पाय चालता येत नाही, उसाला डोळा पाहता येत नाही. सुईला नाक श्वास घेता येत नाही. आपल्याला सगळं काही नीट असून सुद्धा आपल्याला नीट वागता येत नाही. आपल्याला सगळं दिलंय भगवान परमात्म्याने, परंतु आपण नीट वागत नाही. देव याच्यात आहे. याच्यातला देव कळण्यासाठी संतांचा संग करावा लागतो. आणि संतांचा संग, आईवडिलांचा आशीर्वाद, संतांचा संग केल्यानंतर जगामध्ये सगुण आणि निर्गुण असणारा भगवान परमात्मा याच्यात आहे. आणि तो खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होतो, गुरुच्या सेवेने प्रसन्न होतो. माता भगिनींसाठी सांगितलंय सेवापती, पतीची जरी सेवा केली ना ती सुद्धा विष्णूचीच महापूजा आहे. अभंगाच्या स्वामी का जगोर भक्ती रे रा, स्वामी का जगोर भक्ती स्वामी का जगोर भक्ती स्वामी का जगोर भक्ती स्वामी का जगोर भक्ती रे रा, स्वामी का जगोर भक्ती स्वामी का जगोर भक्ती स्वामी का जगोर भक्ती. पितृवचन सेवा पते, पितृवचन सेवा पते, एक विष्णु सेवा पद तेरा, एक विष्णु सेवा पितृवचन सेवापती पितृवचन सेवा विष्णुनी महापूजा विष्णुनी महापूजा पूजा. विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या, त्याला दुसरा कोणता अनुभव घ्यायची गरज नाही. म्हणा अगोदर सुरुवात आई वडिलांच्या सेवेने. आपण उलटी भक्ती करत असतो महाराज, उलटी. मी पटवून देतो तुम्हाला. एका गावामध्ये दोन विद्यार्थी होते. नवविधा काय बोलिले जे भक्ती, भक्तीच्या 9 मार्गावर खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संतांनी तुम्हा आम्हाला चालायला सांगितलं. त्यांचं अनुकरण करायचं का अनुसरण करायचं? काय केलं पाहिजे? भक्तीचं काय केलं पाहिजे? अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही. 2 विद्यार्थी होते आपल्या गावातलेच पकडू. अनुकरण केल्यामुळं घोटाळा काय होतो? वेताळ आडनाव होतं. दोघं चुलत भाऊ होते. काय होते? चुलत भाऊ. बरं, आडनाव एक असल्यामुळं 1ली ते 10वी त्यांचा लागोपाठ नंबर यायचा. घोटाळा असा व्हायचा, एक जास्त हुशार एक कमी हुशार.
आणि ते चुलत भाऊ असल्यामुळे बरोबर परीक्षा जवळ आली की त्याचं पाहून पेपर लिहायचं. त्याला 60-70% मार्क पडले, याला 50-55, त्याला 80-90, याला 60-70, 5-10% फरक असायचा. अनुकरण अनुसरण. घोटाळा असा झाला, हे दोघं 10वी झाले 12वी झाले. 12वी नंतर त्यांनी डिग्री कंप्लीट केलं आणि संभाजीनगरला त्यांनी इतिहास विषय घेतला. 10 वर्षापूर्वी त्यांनी बीएड केलं. काय केलं? बीएड. बीएड केल्यानंतर पुन्हा तोच प्रकार, दोघंही सुटले आणि 4-6 महिने गेले आणि वर्तमान पेपरामध्ये एक जाहिरात आली. मला तुम्हाला अनुकरण आणि अनुसरण मुद्दा सांगायचा आहे. इतिहासाची शिक्षकाची एक जागा एका संस्थेची निघाली. या दोघांनी वर्तमान पेपर वाचले, आपापले बायोडाटे कागदपत्र पॅक करून त्यांच्या ऑफिसला पाठवून संभाजीनगरला दिले. योग असा दोघांनाही कॉल आला, अनुकरण आणि अनुसरण. घोटाळा असा झाला, जे हुशार होतं त्याला आदल्या दिवशी कॉल आला आणि जे कमी हुशार होतं त्याला दुसऱ्या दिवशी कॉल आला. हुशार माणूस ते बुद्धीनं कसा हुशारच ना. हे सकाळी लवकर उठलं, 2-4 साबणाने आंघोळ केली, टाय बी बेल्ट लावला, टकाटक मम्मी कोण 300 पप्पा कोण 200-500 खिशात घातले. सकाळी 8 वाजता आपल्या गावामध्ये बस आली, बसमध्ये बसलं, संभाजीनगरला पोहोचलं. जागा भरायची होती, एक शेकडो कार्यकर्ते. याचा दुपारी 4 वाजता नंबर आला. साहेब म्हणे जयरी. कुठून आला? आलो भांडगाववरून. कस काय? जोरदार सप्ताह झाला म्हणे. हे पा गर्दी जास्त आहे, आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. किती? 3. अनुकरण आणि अनुसरण. साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला, हे हुशारच होतं, अभ्यास करून जायला होतं. साहेब म्हणे सांगा, भारत देश कधी स्वतंत्र झाला? आता हे बुद्धिमान होतं. हे म्हणलं साहेब 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, म्हणे सांगा यामध्ये कोण कोण होतं? हे जरा थोडं धोरणाने जजमेंटनी बोललं. 1 मिनिट थोडा थांबून म्हणला साहेब कोणाकोणाचे नावं सांगू? टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, महात्मा गांधी, नेहरू, शेकडो लोक होते, कोणाकोणाचे नावं सांगू? दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा बरोबर. तिसरा शेवटचा जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला, प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारला जातो. साहेब म्हणे सांगा मंगळ ग्रहावर पाणी आहे का? हे पुन्हा धोरणाने जजमेंटनी बोललं. ते म्हणलं साहेब तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. अजून मंगळावर काय पाण्याचा शोध लागला नाही. 3ही प्रश्नांची उत्तरे त्याचे एकदम बरोबर. म्हणे तुम्ही गावाकडे जा, पुढचा मेसेज आम्ही तुम्हाला कळवू. ते गावाकडे आलं. संध्याकाळी 6च्या बसने आपल्या भांडगावामध्ये उतरलं. आता दुसऱ्या दिवशी याच्या चुलत भावाला जायचं. त्याच्या डोक्यात खटका काय? पहिली ते बेड आपण त्याचीच पाहून कॉपी केली, म्हणजे त्याचं अनुकरण केलं. आणि उद्या आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय, मग त्याला जे विचारलं आतापर्यंत तेच आपल्याला उद्या विचारणार. ते बसमधून उतरल्या दादा जयरी म्हणला, जयरी मला उद्या जायचंय, तुला काय विचारलं इथं सांग म्हणला स्टँडवर. त्याला माहिती हे आपलंच पाहून पास होईल, सांगायला काय अडचण आहे, आपला चुलत भाऊ कुठं लोकांचा आहे. त्याने एका दमात सांगितलं, मला पहिला प्रश्न विचारला भारत देश कधी स्वतंत्र झाला? मी म्हणलो 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. दुसरा विचारला यामध्ये कोण कोण होतं? मी जरा थोडं धोरणाने जजमेंटनी बोललो. टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, शेकडो हजारो कार्यकर्ते होते. तिसरा प्रश्न जनरल नॉलेजचा विचारला, मंगळ ग्रहावर पाणी आहे का? मी पुन्हा धोरणाने जजमेंटनी बोललो, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. याने एका दमात सांगितलं आणि याने एका दमात पाठ केलं. परंतु घोटाळा असा झाला, हे गेलं प्रश्न विसरून. याने फक्त उत्तरच पाठ करायला सुरुवात केली. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस. पाठ करता 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 रात्रीचे 8:30 वाजले. घरातल्या 7-8 माणसांची पंगत जेवणासाठी बसली आणि याचं चिंतन चालू होतं. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस. कोणाकोणाचे नावं सांगू? लवकरच कळेल. त्याची मम्मी त्याच्यापाशी भाजी वाढायला आली. मम्मी म्हणली, परशा भाजी वाढू? हा म्हणला, तपासण्या चालू आहे,
लवकरच कळेल. ते फार कामातून गेलं होतं, एवढं त्याचं चिंतन चालू होतं. कसं बस जेवलं आणि झोपलं. झोपल्यावर रातचे 1:30 वाजले. याला झोप कसली, 21वर 41वर 42ला सुरुवात, 47ला यश, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. टिळक गोखले आगरकर नेताजी सुभाषचंद्र बोस. रात्रीचे 1:30 वाजले आणि पप्याचा आजा रातचा 1:30ला लगीला उठला. म्हातारा लगविला 1:30 वाजता उठला. म्हातारा बाहेर गेला, लगी बिगी करून आला, कडी लावली, तपासण्या चालू आहे. परत कडी उघडली, बॅटरी लावून पाहिली, गल्लीत लावून पाहिली, खुर्ल्यात लावून पाहिली, गोठ्यात लावून पाहिली, परत कडी लावली. 42ला सुरुवात. म्हाताऱ्याला अंदाज आला आपला नातू बराळतोय. म्हणला पाहू सकाळचं. म्हातारं झोपलं. हे सकाळी पहाटीच उठलं. याचं चिंतन चालूच. 42ला सुरुवात, 47ला यश, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. 2-4 साबणाने आंघोळ केली, टाय बी बेल्ट लावले, मम्मीकून 300 पप्पाकून 200-500 खिशात घेतले, आरशासमोर जाऊन उभं राहिलं, मेकअप करायला सुरुवात केली. मला सांगा, इंटरव्ह्यूला कशाला मेकअपची गरज आहे? काही गरज आहे? काही गरज आहे का? आमचं जाऊ द्या, तुम्ही लय दणका उठवले मेकअपवर. इतका दणका, ब्युटी पार्लरवाल्यांची स्लॅप झाले. नवरीचे नुसतं तोंड धुवायची किंमत 2,500 आहे 2 तासासाठी, आणि तोंड जोडायची. मला सांगा महिला मंडळ पुरीनो, मेकअप मुळे आपल्या शरीराला फायदा काय? तुम्हीच सांगा. आपलं आयुष्य वाढतं का मेकअप नाही? आयुष्य वाढतं का? आपल्या गावात जुन्या म्हाताऱ्या माणसं आहेत, जुने म्हातारे माणसं आहेत, कोणताही साबण त्यांना दगड सोडून काहीच माहित नव्हता. 80-90 वर्षाचे म्हातारे अजून ठणठणीत आहे. मिस कॉल नाही का, कुठं काही नाही, कुठं पंक्चर नाही का, कुठं डिस्प्ले जायला नाही, टकाटक आहे अजून. कशामुळे माहिती का? त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कोणतंही केमिकल आपल्या शरीराला चोळलं नाही. आणि आपलं आयुर्मान घटण्याचं कारण आपण पुरीनो केमिकलचे स्नो वापरतो, केमिकलचं प्रोडक्ट जास्त वापरतो. अजिबात वापरू नका. ठेविले अनंते तैसेची रावे, चित्त असू द्यावे समाधानी. आपण बाह्यरंगाने सुंदर दिसण्यापेक्षा तुमचं अंतर्मन सुंदर करा, संपूर्ण जग तुमच्या पुढे झुकेल. तुम्ही आतून सुंदर व्हा तुमच्या विचाराने, बाह्यरंगाने सुंदर होऊ नका. आणि तुम्ही सध्या ती एक क्रीम आली, क्रीम काय नाव तिचं, फॉरेन लवली, तिच्यावर दणका उठेले पुरी. तुम्ही मला सांगा पुरीनो, त्या फॉरेन लवली मध्ये काय राहतं माहिती तुम्हाला? पुरीनो इकडे लक्ष. क्रीम माहिती ना, तिच्यात काय माहिती का? त्या फॉरेन लवली मध्ये परदेशातल्या लोकांचा शेंबूड एकत्र करेले आणि सेंट मारून पॅक करेले. आपण सकाळी उठल्या उठल्या ह्या गालाला गप्पा गप लावितो, गप्पा गप, आणि त्याच्यावर पावडर लावितो पॉन्ड्स, आणि आरशात जाऊन काय म्हणतो माहिती का? वाह क्या निखार आया है. शेंबडाचा. त्याच्यात तुमचा दोष नाही पुरीनो, अजिबात दोष नाही. जाहिरातच लय खास आहे. जाहिरात टीव्ही पाहता ना तुम्ही, कमळाच्या फुलातून बाई बाहेर त्याची ती काय म्हणते माहिती का? मेरे सौंदर्य का राज है शुद्ध सौम्य लक्ष. म्हणजे तिला असं म्हणायचंय, जेव्हापासून मी हा साबण आणि ह्या क्रीमा वापरायला लागले तेव्हापासून मी सुंदर झाले. मग माझ्या डोक्यात एक शंका आहे, साबणाने क्रीमाने जर माणसं गोरे होत असतील, वेस्ट इंडिज मध्ये एकही निग्रो काळा राहिला असता का? अख्खी कंपनी चुळली असती त्यांनी, चुळली असती की नाही? अजिबात. त्याच्याऐवजी पुरीनो पोरानो, तुम्हाला जर जास्त आयुष्य चांगलं निरोगी जगायचं असेल ना, आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज फक्त 10 मिली गावठी गाईचं गोमूत्र टाका. नक्कीच 10 वर्ष तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण गोमूत्र अँटीबायोटिक आहे, जंतुनाशक आहे. वापर करा. चला पुढं. यांनी मस्त मेकअप बिकअप केला. मम्मीकून 300 पप्पाकून 200-500 खिशात घेतले. तुमच्या स्टँडवर सकाळी 8 वाजता बस आली, बसमध्ये बसलं. याचं चिंतन पुन्हा चालू झालं. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. 42ला सुरुवात, 47ला यश, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. 3 किलोमीटर बस पुढे गेली. कंडक्टर तिकीट काढायला आलं. कंडक्टर म्हणला तिकीट. हा म्हणला तपासण्या चालू आहे.
लवकरच कळेल. कंडक्टरनी बाहेरून डोकून पाहिलं. हा म्हणला मी जसा नोकरीला लागलो तशी माझी गाडी अजून कोणी तपासली नाही. आणि हा म्हणतो तपासण्या चालू आहे. कसं बसं तिकीट काढलं, संभाजीनगरला गेलं. मला अनुकरण आणि अनुसरण सांगायचे. पाठ करीत 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 याचा 5 वाजता याचा शेवटचा नंबर आला. साहेब म्हणले जय हरी. कुठून आलात? आलो म्हणला भांडगावातून आलो. आडनाव वेताळ. वा. हे पा आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. किती जागे आहे तुम्ही? किती प्रश्न विचारू? 3. याची 2 इंच छाती वाढली. मनात म्हणलं लय खुश. साहेब तुम्ही काही बी विचारा. हा फकड्या रातभर जागून पाठ करून आलाय असं मनात म्हणलं. आता याला माहितीच नाही साहेब 3 प्रश्न विचारणार, परंतु कसे? बदलून बदलून. प्रश्न किती विचारणार? 3. कसे? बदलून. तुम्ही सगळे टाईट फाईट बसा. तुम्हाला उत्तर माहिती ना, मी सांगणार नाही बरं परत. साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. साहेबाने याला पहिला प्रश्न विचारला. साहेबाने याला पहिला प्रश्न विचारला. साहेबाने याला पहिला प्रश्न विचारला. साहेब म्हणे साहेब म्हणे तुझा जन्म कधी झाला? ये म्हणलं 42 ला सुरुवात झाली, 47 ला यश. साहेबांनी डोक्यालाच हात लावला. अख्खे 5. साहेबांनी चटकन पुढचा प्रश्न विचारला. म्हणला यामध्ये कोण कोण होतं? आता हा गाजर सांगत. हे पटकन म्हणून गेलं. साहेब कोणाकोणाचे नाव सांगू? शेकडो हजारो. साहेबाच्या डोक्याला मुंग्या आल्या आणि साहेबाला राग आला. साहेब म्हणला ए बावळ्या, तुझ्या डोक्यात काही फरक आहे का? याला वाटलं प्रश्नच विचारला. हे म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. हा घोटाळा कशामुळे झाला? कशामुळे झाला? दुसऱ्याचं अनुकरण केलं. आपल्याला अनुसरणाचा मार्ग आहे. गेले मार्ग जाऊन मग नवविधीचा मार्ग, नवविध भक्तीचा तुम्हा आम्हाला माझ्या वारकरी संतांनी मार्ग दाखवला. मग भक्ती कोणाची कर? कोणत्याही देवाची कर, परंतु देव सुद्धा सांगितला आपला तो एक देव करूनही घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आणि देवाची भक्ती आणि जगामध्ये प्रमुख देव आहे विष्णू. विष्णूचाच अवतार राम आहे, विष्णूचाच अवतार कृष्ण आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल. विष्णू सहस्रनामापैकी एका नामाचं जरी आपण भजन केलं ना, ती सुद्धा विष्णूचीच महापूजा होते. अभंगाच्या 2ऱ्या चरणात पूजा महाविष्णूची पूजा, महाविष्णूची पूजा, विष्णूची महापूजा. पूजा हित महाविष्णूची पूजा, पूजा हित महाविष्णूची पूजा, हित महाविष्णूची पूजा, हित महाविष्णूची पूजा. विष्णूची म्हणाय तुझ्या, त्याला दुसरा कोणताही अनुभव घ्यायची गरज नाही. आणि जर याला हे कळलं नाही तर हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही
करी दुसरा येईल हे निर्णय ऐकाल करी सराती शेवटी बा काळ बांधून येईल सराती शेवटी बा ठाणी आमचे काय जाईल एका जला ठाणी आमचे काय बागाई पिंगळा 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 हे पिंगळा भागवाडी बोली बोलत जे का पिंगळा भागवाडी हे पिंगळा माघारे बोले बोले देखा बिगड़ा माघारे हे बिगड़ा माघारे बोल बोल तो बिगड़ा माघारे वंचाळीला तुम्ही सावध राम वंचाळीला हे पाटील बुवान मग पडेल तबेल पाटील बुवाला हे चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा मग काही साठावे बिगड़ा माघारी बोली बोल बोल देखा बिगड़ा माघारे बिगड़ा माघारे बोल बोल तो बिगड़ा माघारे म्हणून भक्ती करण्यासाठी आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करा. अगोदर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळी गंध लावा, आई वडिलांची सेवा करा, मग भक्ती करा. आता प्रश्न असा आहे आज एकादश आहे, गीता जयंती आहे, गळ्यात माळ का घालायची? वाक्य ऐका. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ आहे ती व्यक्ती सकाळी सकाळी आंघोळीला गेल्यानंतर डोक्यावर पाणी घेतं आणि ते पाणी जेव्हा माळीवर पडतं, या शरीरामध्ये 108 तत्व आहे आणि 108 तत्वाचा समतोल राखण्याचं काम तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ करत असते. ते पाणी जेव्हा गंगा स्नान केल्यानंतर त्या माळीवर पडतं आणि संपूर्ण शरीरावर पसरतं, त्यावेळेस त्या व्यक्तीला 108 तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे. मग मला सांगा सगळ्या गावाकऱ्यांनो, तुमच्या सप्त्याचं वर्ष किती आहे? 14वं. किती? 14वं. ह्या वर्षाच्या सगळ्या बाबांचा जर हिशोब केला 120 बाबा होतील, बरोबर ना? 120 बाबा होतील, बरोबर ना? पुढं अजून 3 दिवसांनी किती बाबा होतील? 120 बाबा. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण गावात सप्ताह का करतो? आपण सगळे कष्टातून वर्गणी देतो, बरोबर नाही? घाम गाळून कष्ट करतो, सप्त्याला वर्गणी देतो, पंगत देतो, मोठमोठाले महाराज लोक बोलवतो. सप्ताह का करतो? गावातले लोक सुधरावा म्हणून सप्ताह करतो की बाबा लोक उजरावा म्हणून सप्ताह करतो? कार्यकर्ते, सप्त्यातून कोण सुधारलं पाहिजे? गावातले लोक का येणारे बाबा लोक? हा, गावातले लोक. सुधारलंय कोण? लोक कामी. कोण सुधारलंय? आमच्या गाड्या, आमचे मठ, आमचे मसर आश्रम, आमचे शिष्य, आमचे ताफे, ही सगळी तुमचीच कृपा आहे ना, आहे का नाही? मी म्हणून तर मी रोज पांडुरंगाला प्रार्थना करतो, वाकचौरे साहेब, मी हायतवर लोकांना सुधारूनच देऊ नको. कारण ज्या दिवशी तुम्ही सुधारणार त्या दिवशी आम्हाला 300 रुपये रोजाने सुद्धा कोणी बोलवणार? आम्हाला कोण देतं? 15, 20, 25 कोण देतं? बाबा एकच गाणं आईव म्हणतो, 50 घेऊन जातो. एकच आईव, एक फक्त बापावं बोलतो, 41 घेऊन जातो. आमच्या लोकांच्या इस्टेटीत तुम्ही वाढवल्या का? आम्ही कोणी वाढवल्या? मग तुम्ही सुधारणार कधी? मला वाटतं 120 पैकी वरचे 20 गेले असतील, त्यांचे 20वे पुण्य स्मरण आले असतील, परंतु तुम्ही हाय त्या ठिकाणीच आहे. म्हणून हे तुमचं 14वं वर्ष आहे. मला परत तारीख द्या अगर नका देऊ. कमीत कमी आजचं कीर्तन संपल्यावर नाही 140 लोकांनी, कमीत कमी 14 लोकांनी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे. गावातल्या कमीत कमी 14 पोरांनी गुटखा सोडला पाहिजे. गावातल्या 14 लोकांनी 90 सोडली पाहिजे. गावातल्या 14 बायांनी मशेरी सोडली पाहिजे. गावातल्या 14 लोकांनी तंबाखूची पुडी सोडली पाहिजे. तर तो सप्ताह करण्यात मजा आहे, नाही तर मजा आमचीच.
मग तुम्हाला माझं कीर्तन जर आज पटलं असलं, कमीत कमी गावातल्या 10-12 पोरांनी महिलांनी ह्या ठिकाणी तंबाखूच्या पुड्या जमा करायच्या आहेत, डब्या जमा करायच्या आहेत. 90 वाले असेल त्यांनी बाटल्या जमा केल्या तरी चालेल. आमच्याकडे माणूस आहे घरी घरी. मग सप्त्यातून जर आपल्यात परिवर्तन होणारच नसेल, काही काही गांधावाले माळीवाले धनादन तंबाखूला चुना लावते माळ घालून. ए कैलास के राजा बहिणे चिलीम भरी है ताजा तू दम लगाने आजा. शंकराला निमंत्रण देतो. कुठं शंकर कुठं हा, काय लोक करतील. कमीत कमी ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, एक तर माळ घालूच नका. मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे. एक तर घालूच नका. घातली देह जावो अथवा राहो. त्याचे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. 40% माळकरी तंबाखूला चुना लावत्या. तंबाखूला अगोदर माळकऱ्यांनी चुना लावायचं काम कमी केलं पाहिजे आणि मग दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? का तंबाखूला चुना लावायचा नाही? का गुटखा खायचा नाही? का दारू प्यायची नाही? का मांसाहार करायचा नाही? 2 मिनिटं सांगतो, समारोपाकडे निघूया. जन्माला येताना या शरीरामध्ये 3 गुण आहे. किती? 3. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. मांसाहार कोणता आहार आहे? आहार सुद्धा 3 प्रकारचा आहे. राजसार, तामसार आणि सात्विकार. मांसाहार तामसार आहे, गुटखा तामसार आहे, दारू तामसार आहे, तंबाखू निकोटीन नावाचं विष आहे त्याच्यामध्ये. गुटख्यामध्ये पालीचं काहीतरी विषाचा अंश टाकला जातो तेव्हा झटका बसतो. हे सगळे तमोगुणी पदार्थ याच्यात गेल्यानंतर याच्यात जन्मताच तमोगुण आहे. 2 तमोगुण एकत्र येतात. जसं 2 दारुडे एकत्र आल्यावर सगळा रस्ता होती त्यात, तसं हे 2 तमोगुण एकत्र आल्यावर सत्वगुण दाबून टाकीत्यात आणि तमोगुण बाहेर काढीत्यात. मग गावचंही वाटोळं, घराचंही वाटोळं, भाऊकीचंही वाटोळं. म्हणून माझ्या वारकरी संतांनी सांगितलंय युक्त आहार विहार. हे सगळं प्रमाणात आहे. हे सगळं प्रमाणात आहे का नाही? म्हणून व्यसनापासून दूर राहा राजाओ. आणि माझी तरुण पिढी सगळ्यात जास्त व्यसनाच्या उंबरठीवर खऱ्या अर्थाने नाश पावत चालली. काय मत आहे तुमचं? काय मत आहे तुमचं? मला सांगा, मी पटवून देतो. तुमच्या गावची लोकसंख्या किती? पटकन सांगा. लोकसंख्या किती गावची? 1400 लोकसंख्या. गावची लोकसंख्या किती? 1400. हजारच पकडू आपण. पटवून देतो. पा तुमच्या डोक्याला मुंग्या येतील. तुमच्या गावामध्ये तंबाखूची पुडी किती रुपयाला आहे? इकडे लक्ष द्या. ए बरे, किती रुपयाला आहे? मोठे सांगायचं. तुम्ही गप्प बसा. केवढ्याला आहे? केवढ्याला आहे? ज्या अर्थी तुमच्या गावच्या पोरांना माहिती आहे तंबाखूची पुडी 10ला आहे, मग आपण ठरवायचं आपल्या गावनं किती प्रगती केली. त्यांना 90ची किंमत विचारा ते सांगतील, गुटख्याची किंमत विचारा ते सांगतील, परंतु त्यांना रामायणातलं विचारा, महाभारतातलं विचारा, ज्ञानेश्वरीचं विचारा, गाथ्यातलं विचारा, येणार नाही महाराज. आता इकडे लक्ष द्या पोरांनो. तुमच्या गावची लोकसंख्या 10,000 आहे आणि फक्त एक व्यक्ती एका दिवसाला 1 तंबाखूची पुडी खातं. किती रुपयाची खातं? 10 रुपयाची. किती? 10. तो माणूस महिनाभर तंबाखूची पुडी खातो. पैसे किती झाले? 300. किती? 300. तो माणूस 12 महिने तंबाखू खातो. किती पैसे झाले? 3600. 1000 लोकसंख्येपैकी एक माणूस गावामध्ये एका वर्षाला 3600ची तंबाखू खाऊन गावातच थुकतो, गाव घाण करतो. मला सांगा, खाणाऱ्या व्यक्तीला 3600चा फायदा काय? गावाला फायदा काय? त्याच्या घरच्यांना फायदा काय? फायदा एकच, कॅन्सर. पुढचं अजून तर लय मुंग्या येणार तुमच्या डोक्याला. एक माणूस 1000 लोकसंख्यापैकी 3600ची तंबाखू खातो. माझा 100% अंदाज आहे तुमच्या गावातले 100 लोक तंबाखू खात असतील. 100 लोकांचा जर 12 महिन्याचा हिशेब केला 3,60,000 रुपये होतात. आणि तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतचा 1000 लोकांचा जर हिशेब केला दिवसाला 12 महिन्याला 36 लाख रुपये होतात. आणि 10 रुपयाप्रमाणे जर 1000 माणसांनी 1 वर्षासाठी जर तंबाखू सोडली ना, तुमच्या गावचं दत्त मंदिराचा कळस नुसता सोन्याचा होणार नाही, 5 वर्षात अख्खं मंदिर सोन्याचं होईल.
किती रुपयात? पोरांनो किती रुपयात? फक्त 10 रुपयात येथे पाहिजे जातीचे एरिया गबाळाचे काम नव्हे. आम्ही किती जरी आरडलं ना, मला खात्री आहे तुम्ही सोडणार नाही. म्हणून तर आमची मजा आहे आणि मी तुम्हाला सोडणार नाही. बरोबर ना? हा फक्त मी तंबाखूच्या पुडीचा सांगितला, अजून 90चा बाकी आहे, मोबाईलचा फोनचा बाकी आहे, गुटख्याचा बाकी आहे. म्हणून राजाओ, व्यसनापासून दूर राहा, माता पित्यांची सेवा करा आणि तुम्ही कुठेही असा काळ वेळ नाम उच्चारिता नाही. भगवान परमात्म्याचं अखंड भजन करा. ज्याने भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, पुनरपी जन्म पुनरपी मरण. त्याला परत जन्माला यावं लागेल, परत मरावं लागेल. आणि ही भक्ती करण्यासाठी, ही विष्णूची महापूजा तुमच्या आमच्या हातून होण्यासाठी खऱ्या अर्थाने निश्चय करा. निश्चय केल्यानंतरच कोणतीही गोष्टामध्ये माणूस यशस्वी होतो. किती अडचण येऊ द्या, लोकांनी किती नाव ठेवू द्या, लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्या झाडाला फळं येत. ज्या झाडाला फळं येत नाही त्या झाडाला लोक दगड मारत नाही. म्हणून विष्णूची महापूजा तेव्हाच ठरेल तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगला संकल्प कराल, चांगला निश्चय कराल, तेव्हाच तुमच्याकडनं विष्णूची महापूजा होईल. अभंगाच्या शेवटच्या निश्चयाचे बळ, 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 हे निश्चया निश्चयाचे बळ, हे निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. आजी तुका म्हणे ते फळ, हा तुका म्हणे ते फळ, हेच महा विष्णूची पूजा, हीच महा विष्णूची पूजा. तुका म्हणे ते फळ, तुका म्हणे ते फळ, हित विष्णूची महा, हित विष्णूची महा बोला. अनुभव नाही तुझा, अनुभव, अनुभव,
अनुभव नाही तुझा अनुभव विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, त्याला दुसरा कोणतेही खऱ्या अर्थाने अनुभव घ्यायची गरज नाही. धावत्या वेळामध्ये आपण 3 चरणांचा खऱ्या अर्थाने विचार करण्याचा प्रयत्न केला, चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. 1 चरण बाकी आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, आपण सगळे हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. इथून पुढं नारदाच्या गादीवरून मी एक तुम्हाला विनम्र सूचना करणार आहे. तुम्ही कोणत्याही गटात राहा, कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही पंथात राहा, ज्यावेळेस धर्मावर संकट येईल ना धर्मावर, त्यावेळेस आपण आपले भावकीतले वाद, आपले गटतट, आपापले आपापसातले मतभेद विसरून सगळ्यांनी धर्मासाठी एकत्र यायचं. कारण धर्म रक्षणासाठी, धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी अर्जुनाला आजच्या या पवित्र कालावर भगवान गोपाल कृष्णाने गीता सांगितली. म्हणून कुठेही राहा, परंतु जेव्हा धर्माला ग्लानी येईल ना, त्यावेळेस सगळं काही विसरून फक्त धर्म म्हणून एकत्र या. कारण धर्म टिकला तरच आपण सत्ता करणार आहे. धर्म टिकला तरच खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहणार आहे. नाही तर बांगलादेश सारखी आपली अवस्था होईल. जगात सगळ्या लोकांना अनेक राष्ट्रांमध्ये जागा आहेत, परंतु जगाच्या 216 देशांपैकी हिंदूंसारखं एकच राष्ट्र आहे हिंदूंसाठी, ते म्हणजे फक्त भारत, भारत आणि भारत. म्हणून आपण सगळे भारतीय आहोत. धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र या. आठवड्यातून एकदा तुमच्या गावामध्ये सुंदर मंदिर आहे, आठवड्यातून एकदा गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरात या, हनुमंतरायाच्या मंदिरात या. आठवड्यातून एकदा यायला काय अडचण आहे? काही लोक शुक्रवारी जातात, काही लोक रविवारी जातात. मग आपल्याला शनिवार किंवा गुरुवार करायला काय अडचण आहे? 15-20 मिनिटात एवढे लोक जमलेत का नाही? निदान गावातल्या लोकांनी आपले कामं आटपून संध्याकाळी 6-7 वाजता मंदिरामध्ये या, दत्त महाराजांची आरती घ्या, हनुमंतरायाची हनुमंता चालीसा घ्या. नाही काही आलं तर रामनामाचा थोडा वेळ जप करा, हातावर साखर वाटा आणि घरी जा. आपण आपला धर्म नाही पाळायचा, मग पाळायचा कोणी? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे. आणि ज्याला हे जमलं नाही, जे लोक धर्माचं काम करताय त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय. कारण वाक्य लिहून घ्या, ज्याच्या राज्यामध्ये गायीवर अत्याचार होतो, ज्याच्या राज्यामध्ये महिलांची विटंबना होते आणि ज्याच्या राज्यामध्ये संतांचा अवमान होतो, हत्या होते, त्याचा सुपडा साफ होतो, हे तुम्ही 15 दिवसाच्या निकालापूर्वी पाहिलं असेल. आणि ज्याच्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान केला जातो, ज्याच्या राज्यामध्ये साधू संतांचा सन्मान केला जातो आणि ज्याच्या राज्यामध्ये गायीसाठी कायदा बनवण्यात येतो आणि ज्याच्या राज्यामध्ये गायीला राज्यमात्याचा, राष्ट्रमातेचा दर्जा दिला जातो, अशा लोकांच्या पाठीमागं आपण राहिलं पाहिजे. थोडी मागायची झळ आपल्याला सोसायची बारी आली तरी चालेल, परंतु धर्म जर नसला आपल्याला सुद्धा लुंगी लावून कोणत्या तरी देशात जावं लागेल. म्हणून राजावर तुम्हाला कळमळीची विनंती आहे, घराच्या उमऱ्याच्या बाहेर निघताना आपण आबीर लावून जा, अष्टगंध लावून जा, बुक्का लावून जा, 2 मिनिटं रामनामाचा जप करा आणि मग उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाका. प्रत्येकाच्या कपाळावर गंध पाहिजे. जसा प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या कपाळावर टिकली असते, कुंकू असतं, तसं या ठिकाणी भगवान शंकराचं वास्तव आहे. इथं ब्रह्मा आहे, इथं भगवान विष्णू आहे आणि इथं शंकर आहे. म्हणून या ठिकाणी आपण काहीतरी टीका लावून बाहेर गेलो पाहिजे. याची विष्णूची महापूजा अनुभव नाही पूजा. एकदा प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर चला चला
क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुनरा क्षमा अपराध महाराज तुम्ही